हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचा जो पार्ट फर्स्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि या पूर्ण पार्टमध्ये मी तुम्हाला या चॅप्टरमधले जे डिफिकल्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तुम्ही सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवू शकता हे पण सांगणार आहे. त्यामुळे हे सेशन पूर्ण तुम्हाला बघायचं आहे, नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. राईट. सो जे नवीन विद्यार्थी असतील ते सबस्क्राईब करून घेतील आणि लाईक बटन तुम्हाला हिट करायचंच आहे. चलो, पहिला पार्ट आपण बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला या चॅप्टरमध्ये बायो फॉर्टिफिकेशन हा पॉईंट खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे. कारण की बाळांनो, ह्याच पॉईंटवर नीट 2022 मध्ये सुद्धा आत्ता एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर एकदा जरा नीट 2022 ची क्वेश्चन पेपर बघा, त्यामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. समथिंग काहीतरी लिपिड्सशी रिलेटेड तो क्वेश्चन होता, जरा एकदा बघा. सो काय असतं हे बायो फॉर्टिफिकेशन? बाळांनो, ही एक मेथड असते की ज्यामध्ये जे क्रॉप्स असतात, ओके, ते अशा पद्धतीने ब्रीड केले जातात किंवा प्रोड्यूस केले जातात की जेणेकरून त्यांच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि जे फॅट्स असतात यांची लेवल काय असेल, हायर असेल ॲज कम्पेअर टू द अदर प्लांट्स. आणि त्यासोबतच बाळांनो, म्हणजे सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती बेटर असणार आहे. ओके, प्रोटीनची क्वांटिटी ॲज वेल ॲज क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी जास्तच असणार आहे. सो काय काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो, इथे खाली तुम्हाला 3 पॉईंट्समध्ये मी देऊन टाकलं. ऑइलचं कंटेंट, त्याची क्वालिटी, विटॅमिनचं कंटेंट आणि त्यानंतर जे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात जे स्मॉल क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड असतात आपल्या बॉडीला, ते सुद्धा कंटेंट आणि क्वालिटी वाईज आपण काय करतो, बायो फॉर्टिफिकेशनमध्ये इम्प्रूव्ह करतो. आय होप सगळ्यांना समजलं आहे. सो याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स जे तुम्हाला सीईटी साठी महत्त्वाचे आहेत, जे तुम्ही व्यवस्थित करूनच ठेवायचे आहेत, ते आपण या ठिकाणी कव्हर अप करूया. एकच मिनिट फक्त. हां, पेजमध्ये टेक्स्टबुकमध्ये 252 पेज नंबरवर हा तुम्हाला टॉपिक मिळून जाईल. आता राहिला प्रश्न की सर हे जे बायो फॉर्टिफिकेशन हे कसं करतात? यासाठी बाळांनो 2 स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक कन्व्हेन्शनल मेथड आहे ज्याला आपण सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असं म्हणतो. इथे तुम्हाला मी लिहून देतो वाटलं असतं. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग एक कन्व्हेन्शनल मेथड आहे, बरोबर. कन्व्हेन्शनल म्हणजे वर्षानुवर्षापासून 2 प्लांट्स निवडायचे की ज्यांच्यामध्ये बेटर न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे, त्यांना फ्यूज करायचं म्हणजे त्यांचं पॉलिनेशन करायचं, त्यांचं ब्रीडिंग करायचं एकत्र आणि त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार करायचं, त्याला सिलेक्टिव्ह ब्रीडिंग वगैरे म्हणतो आपण. आणि जी दुसरी आहे बाळांनो ती आहे RDNA टेक्नॉलॉजी. काय आहे? RDNA टेक्नॉलॉजी. तुम्ही सगळेजण बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये ते शिकणार आहात. क्लिअर टू एव्हरीवन? सो याच्यामुळे होतं काय, जे प्लांट आहे ते जास्त न्यूट्रिशियस बनतं आणि क्वांटिटी पण ऑइलची असेल, प्रोटीनची असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, विटामिन असेल, ती वाढून जाते. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवूया. तो ज्याचा फॉर्टिफिकेशन झालेला आहे त्याला आपण फॉर्टिफाईड असं म्हणतो. तुम्ही मार्केटमध्ये जे ऑइल्स वगैरे बघत असाल ते अशाच पद्धतीने फॉर्टिफाईड असं, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स ॲड केलेले असतात बघा. एडिबल ऑइल बद्दल बोलतोय आपण. सो मेज जर असेल, मका जर असेल बाळांनो, त्या मक्यामध्ये ट्वाइस अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. ते कुठले ते लक्षात ठेवायचे. त्यामध्ये एक आहे लायसिन आणि एक आहे ट्रिप्टोफॅन. राईट. यांची क्वांटिटी डबल आहे. लक्षात राहील. तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं माहिती का? LMT लक्षात ठेवायचं. तुम्ही फिजिक्समध्ये डायमेन्शन करतात ना, तर M म्हणजे तुमचा मेज असतो, एका बाजूने तुम्हाला लायसिन लक्षात ठेवायचं, एका बाजूने तुम्हाला ट्रिप्टोफॅन लक्षात ठेवायचं. दॅट्स इट. चलो, व्हीट म्हणजे गहू. त्याची एक व्हरायटी आहे बाळांनो, ॲटलस 66. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण एक सायकल येते बघा, ॲटलस कंपनीची सायकल येते. बस लक्षात ठेवायचं, ती सायकल आहे. त्या सायकलवरती गव्हाचं पोतं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनचं कंटेंट आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिअर टू एव्हरीवन? त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर राईस, वाव, चावल आहे ना, तर डाळ, भात जो असतो त्या भातामध्ये जे आयर्नचं प्रमाण आहे बाळांनो, हे 5 टाइम्स मोर असणार आहे. किती टाइम्स मोर असणार आहे? 5 टाइम्स. सिंगम माहिती ना कसं करतो? 5 टाइम्स मोर. काय? आयर्न. सिंगम काय खातो? भात खातो. 5 टाइम्स मोर आयर्न. डन? क्लिअर? चलो नेक्स्ट. काही काही व्हेजिटेबल्स आहेत बाळांनो. जे व्हेजिटेबल्स तुम्ही जर बघितलं तर कॅरेट सारखं व्हेजिटेबल आहे, स्पिनच सारखं जे व्हेजिटेबल आहे, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण हे बाळांनो खूप जास्त असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती, व्हिटॅमिन ए चष्म्यासाठी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती डोळ्यांसाठी गरजेचं असतं. सो बघा ना, कॅरेट कसं दिसतं? लाल लाल दिसतं. स्पिनच लाल नाही दिसत, पण स्पिनचमध्ये सुद्धा त्या ठिकाणी व्हिटॅमिन एचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यासोबत मिनरल्स पण जास्त असतात. ओके. त्यानंतर व्हिटॅमिन सी ने भरभरून तुम्ही त्या ठिकाणी बिटर गॉड्स असतील,
टोमॅटो असतील हे डेव्हलप करू शकता. आणि या ठिकाणी एक छोटासा शॉर्ट फॉर्म कदाचित माझ्या डोक्यामुळे तो झाकला गेलेला आहे, तो तुम्हाला करून ठेवायचा आहे. IARI. ओके, याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगून देतो. माहिती आहे का कोणाला? इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. टेक्स्टबुकमध्ये लॉंग फॉर्म दिलेला नाही आहे, पण तुम्हाला तो करून ठेवायचा आहे. सो ही स्लाइड सगळ्यांना समजली आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. LMT आपण डायमेन्शन्स करतो फिजिक्समध्ये. तर M म्हणजे मेज असतं, L म्हणजे लायसिन आणि T म्हणजे ट्रिप्टोफॅनची क्वांटिटी जास्त आहे. सायकल घ्यायची, त्याच्यावरती तुम्ही गव्हाचं पोतं नेतात ज्यात खूप सारं प्रोटीन आहे. त्यानंतर आयन आहे, सिंगम खातो. ठीक आहे, काय खातो? भात खातो. 5 टाइम्स मोर आयन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर कॅरेट, स्पिनच हे जर बघितलं तर दिसायला लाल आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं. आणि बिटर गॉड त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. डन डनाडन. आणि IARIचा लॉंग फॉर्म. चलो नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर बाळांनो तुम्हाला डायरेक्ट उडी मारून यायचं आहे मायक्रोबायोलॉजीवर. आता हा जो पार्ट आहे हा पोरांना खूप छळतो, इतका छळतो की डायरेक्ट मुलं हा चॅप्टर करतच नाही. म्हणजे याच्याकडे लक्षच द्या, त्यांना असं वाटतं जाऊ दे मरू दे यार, ते काही लक्षात राहत नाही, है ना. आता हे कसे लक्षात ठेवायला पाहिजे एकदम सोपे ट्रिक सांगणार आहे. सो पहिले मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रोब्स. बस. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं बाळांनो तर पेज नंबर 259 वर तुम्हाला दिलेलं आहे की खूप सारे त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर त्याचे ॲप्लिकेशन्स आहे. ते ॲप्लिकेशन्स व्यवस्थितपणे तुम्ही करून ठेवायचे आहे. 1 बाय 1 आपण सर्व ॲप्लिकेशन्स या ठिकाणी कव्हर अप करूया. लेट स्टार्ट विथ द फर्स्ट, दॅट इज डोसा, ढोकळा अँड इडली. भूक लागली असेल हरकत नाही. सो आता हे काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती हे कसे बनवतात, त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये. तर आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं ग्राम फ्लोअर, बेसन पीठ ज्याला म्हणतो आपण, त्याला मिक्स करायचं बटर मिल्क सोबत म्हणजे ताकासोबत, राईट. आणि या ठिकाणी जो मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही यूज करणार आहात हे सगळं बनवण्यासाठी दॅट इज नथिंग बट द लॅक्टोबॅसिलाई. कुठे असतो हा? बटर मिल्कमध्ये प्रेझेंट असतो. डन डना डन. क्लिअर टू एव्हरीवन? डोसा, ढोकळा आणि इडलीमध्ये तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर? ओके, राईट. समजलंय सगळ्यांना? ओके. याच्यानंतर बाळांनो टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जर बघितलं तर टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एयन बॉर्न, ठीक आहे, स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया दिलेले आहे, ज्यामध्ये एक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, दॅट इज ल्युकोनॉस्टॉक. एक स्पेसिस लक्षात ठेवायची, ल्युकोनॉस्टॉक. आणि दुसरी जी स्पेसिस आहे बाळांनो, राईट, ती दुसरी स्पेसिस तुम्हाला दिलेली आहे स्ट्रेप्टोकॉकस. काय दिलेली आहे? स्ट्रेप्टोकॉकस. सो टेक्स्टबुकमध्ये ज्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज व्यवस्थित लक्षात ठेवा. ल्युकोनॉस्टॉक आणि दुसरी व्हरायटी आहे स्ट्रेप्टोकॉकस. क्लिअर? LS. ओके, LS काढतो ना आपण जनरली. हा, तर इडलीचा LS काढायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? इडलीचा LS काढायचा आहे, ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकॉकस. LS. आता काही जण म्हणतील सर ते L वरून काय म्हणायचं, S वरून काय म्हणायचं, हे पण लक्षात नाही राहणार. पण ऍटलीस्ट LS तर लक्षात राहील ना. इडलीचा, ढोकळ्याचा, डोस्याचा आपल्याला LS काढायचा आहे. तर मग ऑप्शनमध्ये बघून घ्यायचं L पासून काय दिलेलं आहे, S पासून काय दिलं. तर बऱ्याच वेळेस तसंही आन्सर आपल्याला मिळून जातं. क्लिअर टू एव्हरीवन? समजलंय सगळ्यांना? येस. चलो ग्रेट. एकच मिनिट. आता आपण बाळांनो पुढे जाऊया. फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे जे खाली तुम्हाला दिलेले आहेत ना बाबा, तर कधी कधी तुम्हाला हे पण ऑप्शन्स दिले जातात. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, आमच्या नाशिकमध्ये एक महत्त्वाचं बस स्टँड आहे ज्याला आम्ही CBS असं म्हणतो, सेंट्रल बस स्टँड म्हणतो. सो C वरून कॅन्डिडा, B वरून बॅसिलस आणि S वरून शॅक्रोमायसिस असं लक्षात ठेवू शकतात. टेक्स्टबुकमध्ये नाही पण कधी कधी विचारतात, म्हणून मी तुम्हाला इथे देऊन टाकले ते. क्लिअर? ओके. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे की ग्लुटन हे जे असतं बाळांनो हे त्या ठिकाणी प्रोटीन असतं. ओके. आणि त्या ग्लुटनमधून तुम्हाला जर बघितलं तर CO2 चे बबल्स हे त्या ठिकाणी ट्रॅप होतात आणि त्याच्यामुळे इडली आणि डोसा हे आपले पफी होतात, असे स्पंज सारखे असे मऊ मऊ होतात. क्लिअर? राईट. ठीक आहे. काही काही लोकांना ग्लुटनची ॲलर्जी पण असते. ठीक आहे. सो ग्लुटन फ्री ते त्या ठिकाणी व्हीट वगैरे खातात, हरकत नाही. डोसा, ढोकळा, इडली. क्लिअर? नेक्स्ट, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड आपण बघूया की कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे ॲज अ सोर्स ऑफ फूड म्हणून आपण वापरू शकतो. राईट. त्यामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे SCP, याचा लॉंग फॉर्म करून ठेवा. इट इज सिंगल सेल प्रोटीन. लॉंग फॉर्म महत्त्वाचा आहे. सिंगल सेल प्रोटीन. ओके. व्हॉट इज सिंगल सेल प्रोटीन? हे काय असतं बाळांनो, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ना, ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, काही बायोमास प्रोड्यूस करतात. आणि बायोमास म्हणजे काही म्हणजे असं काय म्हणूया आपण, बायोमास म्हणजे सिंपल त्यांचं जे मास आहे, लिव्हिंग जे मास आहे ते प्रोड्यूस होतं.
ते हे तयार करणारे कोण असतात, एक तर युनिक किंवा मल्टी सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि हे जे बायोमास असतं हे आपण ॲज अ फूड सप्लिमेंट म्हणून खातो. तुम्ही सगळ्यांनी ते स्पायरुलिनाचं नाव ऐकलंय की नाही मला माहित नाही. तर स्पायरुलिना जे आहे बाळांनो त्याच्या टॅबलेट्स मिळतात आणि लोक प्रोटीनसाठी ॲज अ सोर्स ऑफ प्रोटीन म्हणून ते खातात. ओके, सो तुम्ही सुद्धा खाऊ शकतात. आता याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात, बॅक्टेरिया यूज केले जातात, अल्गे यूज केले जातात, मोल्ड्स यूज केले जातात, ईस्ट यूज केले जातात. सो हे लक्षात ठेवू शकता तुम्ही SCP साठी की जे एक तर युनिसेल्युलर किंवा मल्टी सेल्युलर असतात. त्यानंतर मशरूम, ठीक आहे, ट्रफल्स, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे बनवण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज पडते, बेसिडिओमायसिटीज फंगाय, किंगडम फंगाय तुम्ही 11वीला असताना शिकलेले असाल. ड्युटरोमायसिटीज, अस्कोमायसिटीज, बेसिडिओमायसिटीज, आठवतं का असं काही? त्यापैकी जो बेसिडिओमायसिटीज आहे बाळांनो, राईट, हा बेसिडिओमायसिटीज त्या ठिकाणी आपण यूज करतो फॉर द प्रोडक्शन ऑफ व्हीट, फॉर द प्रोडक्शन ऑफ मशरूम्स, फॉर द प्रोडक्शन ऑफ मशरूम्स. ठीक आहे. त्यानंतर हे जे मशरूम्स असतात हे एडिबल असतात, यांच्यामध्ये कॅलरी कमी असते, शुगर फ्री ते असतात, फॅट फ्री ते असतात आणि प्रोटीन्स, विटामिन्स आणि मिनरल्स आणि अमिनो ॲसिड यांचं प्रमाण भरभरून असतं. काही काही पॉयझनस असतात, ठीक आहे, काही काही पॉयझन असतात ते खायचे नाही. काही जण म्हणतात ते रस्त्याच्या कडेला मशरूम येतात ते खाल्ले चालतील का? नाही चालणार आहे बाबांनो. किंवा दर्जाला काही काही येतात काही ठिकाणी चालणार नाही, ते नॉन एडिबल असतात, पॉयझनस असतात. त्याचं एक्झाम्पल टोड स्टूल आहे, ठीक आहे, ते खायचे नाही. जनरली मार्केटमध्ये जे मिळतात ते मशरूम्स तुम्ही खाऊ शकतात. क्लिअर टू एव्हरीवन? राईट, डन डन नॉट डन. सो द फूड इन द फ्रुटिंग बॉडी इज लो कॅलरी, हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे जाऊया. रेडी? डेअरी इंडस्ट्री. डेअरी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहिती आहे दही आणि ताक हे तुम्ही जर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लॅबची गरज पडते. व्हॉट डू यू मीन बाय लॅब? लॅब म्हणजे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. ओके, याला लॅक्टोबॅसिलस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. समजलं आहे सगळ्यांना की जे काय करतं, मिल्क जे असतं आपल्या घरात जे दूध असतं त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतं. कशामध्ये करतं? लॅक्टिक ॲसिडमध्ये करतं. बरोबर आहे. तुमच्या घरात जर तांब्याचं एखादं काही भांडं असेल ना तर काय करा, थोडं दही घ्यायचं आणि तांब्याच्या भांड्यावर टाका आणि थोडंसं चोळून बघा क्लीन होतं का, मला सांगा फक्त कमेंट करून. ठीक आहे. सो का होतं तेही सांगा नंतर. ओके, राईट. सो आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं कोणकोणते प्रॉडक्ट येतात, चीज येतं, यॉगर्ट येतं, बटरमिल्क येतं, पनीर येतं, हे सगळे तुम्ही बनवू शकतात. हे बनवण्यासाठी तुम्हाला यूज करायचे स्पेसिस स्ट्रेप्टोमायसिस, पेनिसिलियम, लॅक्टोबॅसिल. या इथे लक्षात ठेवू नका, पुढे ते आपल्याला लागणारच आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो, हे कॉमन दिलेलं आहे इथे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाले? याच्यामध्ये मेन जे नाव आहे दॅट इज LAB आणि LABची जी संख्या असते बाळांनो, राईट, तर तुम्ही जर बघितलं की तुम्हाला जर दुधाचं कन्व्हर्जन दह्यामध्ये करायचं तर सगळ्यात पहिले काय केलं जातं, थोडंसं जे इनॉक्युलम असतं, इनॉक्युलम, ठीक आहे, आपण काय त्याला विरजन असं म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, ते इनॉक्युलम जे आहे थोडंसं दुधामध्ये तुम्हाला टाकायचं असं, त्याला स्टार्टर सुद्धा म्हणतात. ओके, तर हे स्टार्टर तुम्ही काय करता, स्टार्टर थोडंसं घेतात दही आणि ते दुधामध्ये टाकतात. ते जे थोडंसं इनॉक्युलम असतं, स्टार्टर असतं, त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ LAB प्रेझेंट असतात, म्हणजे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि मग हे सगळे त्या दुधावरती तुटून पडतात. तुटून पडल्यावर काय होईल, त्या दुधाचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, मग दह्यामध्ये आणि ताकामध्ये. डिपेंड करतं की तुम्ही काय पर्पज ठेवलेला आहे. क्लिअर? चलो पुढे जाऊया. पहिला आहे कर्ड. कर्ड बनवण्यासाठी दही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यासाठी तुम्हाला दुधामध्ये इनॉक्युलेट करायचं आहे काय, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, दही आहे ना कसं लागतं माहिती ना तुम्हाला, आंबट आणि थोडं तुरट लागतं, लॅक्टिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये. क्लिअर? त्यानंतर योगहार्ट. ठीक आहे, काय आहे? योगहार्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन सोर्सेस, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस. ही थोडी नावं अवघड आहेत ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बटर मिल्क कसं बनतं बाळांनो, त्याचं एक छोटीशी डेफिनेशन आहे, याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो. हे दह्यापासूनच बनत असतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, द ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग ऑफ बटर फ्रॉम द कर्ड आहे ना. सो दह्यापासून जे काही बटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सो त्या बटरचं जेव्हा चर्निंग करतो तेव्हा जे पाणी साईडला पडतं ते पाणी म्हणजेच काय असतं बाळांनो, बटर मिल्क असतं. दही आणि ताक दोघांमध्ये ताक एकदम पातळ असतं, पाण्यासारखं असतं, कारण ते चर्निंग ऑफ बटर नंतर उरलेलं असतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं तर ॲसिडचं प्रमाण असतं. सो कर्ड आणि ताक जवळपास ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त हे लिक्विड आहे आणि दही एकदमच जरा घट्ट असतं. सो त्याच्यामुळे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस लक्षात ठेवा. सो ही स्लाइड महत्त्वाची आहे. पुढे जाऊया. रेडी आहात सगळेजण? चीज. ओ माय गॉड,
आता चीज तर तुम्ही जर जितके पण व्हिडिओज बघणार, त्याचे काही फूडवाले व्हिडिओ सगळ्यांमध्ये चीज टाकलेलंच असतं. वाव, चीज स्लाइस असं काहीतरी केलेलं असतं. सो चीज बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की द मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ द लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. सगळ्यात पहिले दुधाला आपण काय करणार, कोॲग्युलेट करणार. अँड कर्ड फॉर्म इज फिल्टर, जे काही दही बनणार आहे त्याला फिल्टर करून घ्या टू सेपरेट वे, त्याच्यातला वे सेपरेट करा बाळांनो. आणि मग जे सॉलिड मास आहे त्या सॉलिड मासला तुम्हाला रायपन करायचं आहे, पिकवायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मोल्ड जे असतात त्याची ग्रोथ करायची आणि मग तिथे एक वेगळा फ्लेवर तयार होतो. आणि तो जो फ्लेवर असतो बाळांनो तो आपल्याला चीज बनवून देतो. बऱ्याच वेळेस चीज जे असतात त्या चीजचं टेक्स्चर, त्याचा फ्लेवर आणि त्याची जी टेस्ट असते ही फार महत्त्वाची असते. आणि ही पूर्णपणे अवलंबून असते की तुम्ही हे मोल्ड ग्रो करण्यासाठी कुठली व्हरायटी यूज केलेली आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची. तर दोन मार्केटमध्ये चीज मिळतात, रॉकेफोर्ट चीज आणि कॅमेम्बर्ट चीज असं तुम्ही म्हणू शकता. रॉकेफोर्ट आणि कॅमेम्बर्ट याच्यावरून लगेच लक्षात राहतं, रॉकेफोर्टवरून त्याचा सोर्स रॉकेफॉर्टी आहे आणि कॅमेम्बर्टवरून त्याचा सोर्स आहे कॅमेम्बर्टी. ओके, सो पेनिसिलियम मोल्ड आहे ना, पेनिसिलियम रॉकेफॉर्टी, रॉकेफॉर्ट चीज, पेनिसिलियम कॅमेम्बर्ट चीज. क्लिअर टू एव्हरीवन. सो हे रॉकेफोर्टवरून रॉकेफॉर्टी, कॅमेम्बर्टवरून कॅमेम्बर्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन, चीज झालं. त्यानंतर बाळांनो तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, तो आहे स्विस चीज बद्दलचा. कशाबद्दल बाळांनो, स्विस चीज. सो लार्ज होल इन द स्विस चीज आर डेव्हलप ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2. खूप जास्त प्रमाणामध्ये CO2 तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी स्विस चीज जे आहे त्याच्यामध्ये लार्ज होल्स तुम्हाला बघायला मिळतात. कोणत्या बॅक्टेरियामुळे, त्या बॅक्टेरियाचं नाव इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी त्याला पूर्ण लक्षातच ठेवत नाही, मी त्याला फक्त शेरवानी लक्षात ठेवतो. मला शेरवानी माहिती, त्याच्यावरून मी शेरवानी लक्षात ठेवतो. माझ्याकडे एक शेरवानी आहे, सपोज उदाहरण देतोय, तो शेरवानी त्याला असं भलं मोठं होल आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं की शेरवानी माझ्याकडे आहे त्याला एक भलं मोठं होल आहे, म्हणजे ते स्विस चीज जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरवानी, त्याच्यामध्ये मोठं होल आहे, स्विस चीज आहे, स्विस वरून आणलेली ती शेरवानी, असं तुम्ही पण लक्षात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे बघा, हे असे फालतूचे लॉजिक्स आहे ना, हे फालतूचे लॉजिक्स तुम्हाला बरोबर क्वेश्चनचा आन्सर मिळवून देतील. तुम्ही जर हे लॉजिक्स लावले नाही तर क्वेश्चनचा आन्सर मिळणार नाहीये. समजलंय सगळ्यांना. चला पुढे जाऊया. त्यानंतर आहे अल्कोहोलिक बेवरेजेस. वाव, अमृत. बेवरेज म्हणजे लिक्विड. कोणतं कोणतं, चहा, कॉफी, बियर, वाईन. ठीक आहे, हे सर्वच्या सर्व स्टिम्युलंट म्हणून काम करतात. चहा घेतो ना आपण, बऱ्याच वेळेस आपण झोपेतून उठलो की चहा घेतो, मग आपण स्टिम्युलेट होतो. तसंच अल्कोहोलिक बेवरेजेस जे बनवायचे असेल की ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे त्याचा वापर ठीक आहे भरपूर वर्षापासून होतो आहे की त्याच्यामध्ये ते बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो. जवळपास 5000 ते 7000 BC. शोध लावायचा तर असंच लावायचं की बाबा तो शोध लवकर हे नाही झाला पाहिजे, हे नाही झाला पाहिजे म्हणजे डिस्कंटिन्यू नाही झालं पाहिजे ते प्रॉडक्ट. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की शॅकरोमायसिस जे ईस्ट आहे, ठीक आहे, ते शॅकरोमायसिस जे ईस्ट आहे बाळांनो, ते हे शॅकरोमायसिस ईस्ट त्या ठिकाणी आपण यूज करतो. ठीक आहे, ज्याला आपण ब्रिवर्स ईस्ट असं म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बेकर्स ईस्ट असतं आणि एक ब्रिवर्स ईस्ट असतं. तर जे ब्रिवर्स ईस्ट ते आपण या ठिकाणी वापरतो. आता इथे दोन महत्त्वाचे पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे की वाईन आणि बियर हे जे दोन प्रॉडक्ट्स आहे ना बाळांनो, हे विदाऊट डिस्टिलेशन बनवले जातात, डिस्टिलेशनची गरज नाही. आणि व्हिस्की, ब्रँडी आणि रम हे जे प्रॉडक्ट आहेत हे डिस्टिल्ड आहे. फेवरेट क्वेश्चन आहे MST CETचा. ठीक आहे, की कोण डिस्टिल्ड आहे आणि कोण विदाऊट डिस्टिल त्या ठिकाणी बनवलं जातं. समजलंय सगळ्यांना. राईट, क्लिअर टू एव्हरीवन. नक्की. त्यानंतर खाली एक डुयुनोचा बॉक्स दिलाय बाळांनो तुम्हाला. त्या डुयुनोच्या बॉक्समध्ये तुम्हाला इडिओ फेज बद्दल दिलेलं आहे. ठीक आहे, सो इडिओ फेज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही जी इडिओ फेज असते बाळांनो, ही इडिओ फेज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बाबा ही मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळते. आणि या इडिओ फेज मध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार होतात. आपण शिकलेलो आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स क्लास 11 मध्ये, ते बायोमॉलिक्यूल चॅप्टर मध्ये सगळ्यात शेवटी आहे. सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे असे कंपाऊंड्स असतात की जे बॅक्टेरिया, फंगाय आणि प्लांट्स बनवतात की जे त्यांच्या ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि रिप्रोडक्शनसाठी अजिबात गरजेचे नसतात. त्याचे सेकंडरी मेटाबोलाइट्स मायक्रो ऑर्गॅनिझम इडिओ फेज मध्ये बनवतात. हे समजलं आहे का सगळ्यांना? फार 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 महत्त्वाचं असतं. वेगवेगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स भरपूर आहेत. पुढे जाऊया. आता अल्कोहोल कुठे बनवलं जातं तर एक इन्स्ट्रुमेंट आहे ट्युब्युलर टावर फर्मेंटर ज्याला म्हणतात
की जिथे लार्ज क्वांटिटीमध्ये अल्कोहोल बनवलं जातं. काही काही आपल्या दक्षिण भारतामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये रिजन्स आहेत की जिथे तुम्ही जर बघितलं तर पाम प्लांट्स, ठीक आहे, आणि कोकोनट जे पाम आहे, ठीक आहे, यांचे जे काही शुगर सॅप असतात त्यांचं फर्मेंटेशन करून सुद्धा एक ट्रेडिशनल ड्रिंक बनतं बाळांनो, की जे तिथे सर्रासपणे आपल्याकडे जसं चहा पितात तसं ते तिकडे पितात. त्यानंतर फेमस वाईन जी गोवाची आहे, जिला फेनी असं म्हटलं जातं, ही बनते बाळांनो पेडिसेल्स ऑफ कॅश्यू फ्रुट्स पासून, आहे ना. काजू जे असतात त्याचे जे पेडिसेल्स असतात त्याच्यापासून ही फेमस वाईन गोव्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तुम्ही जर कधी भविष्यात गेले तर ट्राय करू नका, पण माहिती असू द्या की फेनी जी आहे ती त्या ठिकाणी मिळते गोव्यामध्ये. क्लिअर टू एव्हरीवन. चलो, ट्यूबुलर टावर फर्मेंटरची डायग्राम पण करून ठेवा, तिचे लेबल्स करून ठेवा, महत्वाची आहे. ऑर्गॅनिक ऍसिड्स, आता इथे काही जण फार एकदम मस्तपणे की गटांगळ्या खातात. हे कसं काय करायचं बघा. इथे सायट्रिक ऍसिड आहे, ॲस्परजिलस नायगर आहे, ग्लुकोनिक ऍसिड ॲस्परजिलस नायगर आहे. मला सांगा उन्हाळ्यामध्ये आपण लिंबू पाणी पितो का नाही, ठीक आहे. तर लिंबू कसं असतं, आंबट असतं सायट्रिक ऍसिड, आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली असते ग्लुकोनिक ऍसिड. दोघांचाही सोर्स सेम आहे ना, ॲस्परजिलस नायगर, संपला विषय. फ्युमॅरिक ऍसिड लक्षात ठेवायचं आहे, आर, इथे पण आर, इथे पण आर, आर आर आर, सगळे आर आले की समजून घ्यायचं फ्युमॅरिक ऍसिड. आणि सगळ्यात सोपं, आपण चायनीज खातो, चायनीजमध्ये व्हिनेगर वापरले असतं, ते म्हणजे तुमचं ॲसिटिक ॲसिडच असतं. त्याचा सोर्स तर एकदम सोपा आहे, ॲसिटिक वरून लक्षात ठेवायचं ॲसिटोबॅक्टर, आणि ॲसिड वरून ॲसिटी, डन डन, समजलं. सायट्रिक ॲसिड, ग्लुकोनिक ॲसिड लिंबू सरबतमध्ये एकत्र जातात, म्हणजे दोघांचेही सोर्स कॉमन आहेत, ॲस्परजिलस नायगर, ॲस्परजिलस नायगर. फ्युमॅरिक ॲसिड आर आर आर, रायझोपस अरायझस, आणि ॲसिटोबॅक्टर ॲसिटी, ॲसिटिक ॲसिड, संपला. ऑर्गॅनिक ॲसिड. किती वेळ लागला सांगा बरं जरा मला, काहीच वेळ नाही लागत, एकदम लगेच लक्षात राहतं, लक्षात राहील. चलो पुढे जाऊया. त्यानंतर सायट्रिक ॲसिड कुठे वापरतात, कन्फेक्शनरीमध्ये वापरतात. कन्फेक्शनरीचा मिनिंग काय असतो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाकणार आहे. फ्युमॅरिक ॲसिड जे असतं बाळांनो ते ॲज अ रेझिन म्हणून वेटिंग एजंट त्याचा यूज होतो, आणि ग्लुकोनिक ॲसिडचा रोल फार 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 महत्त्वाचा, हा करून ठेवायचा आहे सगळ्यांनी, इम्पॉर्टंट आहे, की ग्लुकोनिक ॲसिड हे मेडिसिनमध्ये यूज होतं फॉर द सोल्युबलायझेशन ऑफ कॅल्शियम आयन, Ca++, ठीक आहे. इम्पॉर्टंट स्लाइड आहे, व्यवस्थित करून ठेवा, म्हणून मुद्दाम सेपरेट बनवली आहे. त्यानंतर व्हिटॅमिन्स, तुम्हाला सगळ्यांना व्हिटॅमिन्स माहिती आहे ना. द कंपाऊंड्स कॅनॉट बी सिंथसाइज्ड बाय ह्युमन्स, म्हणजे व्हिटॅमिन्स जे तुम्हाला आहारातून घ्यावे लागतात. पण एक व्हिटॅमिन असे की जी आपली बॉडी बनवते, दॅट इज व्हिटॅमिन डी. सकाळच्या कोवळ्या उन्हात मध्ये राहिलं तुम्ही की ते बनून जातं, बरोबर आहे. इथे तुम्ही नावं लक्षात ठेवा बाळांनो. अर्गोस्टेरॉल जे आहे त्याचं नाव आहे प्रो व्हिटॅमिन डी, ओके. आणि बीटा कॅरोटीन जे आहे त्याचं नाव आहे प्रो व्हिटॅमिन ए. सो कोणाचं नाव काय, कोणाचं नाव काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक सोपी ट्रिक पण सांगून देतो व्हिटॅमिन्स लक्षात ठेवण्यासाठी. WBC, आणि दुसरी ट्रिक आहे बाळांनो फडके, ओके. दुसरी ट्रिक काय आहे, फडके. आता आन्सर हे काय, W म्हणजे वॉटर सोल्युबल, त्याच्यामध्ये दोन व्हिटॅमिन येतात, बी आणि सी, बरोबर आहे. आणि F म्हणजे फॅट सोल्युबल, ज्याच्यामध्ये ADKE हे व्हिटॅमिन येतात. लक्षात आलंय. हे वरचं आहे तुमचं वॉटर सोल्युबल, त्याच्यामध्ये WBC, आणि खालचं आहे फॅट सोल्युबल, ज्याच्यामध्ये ADKE व्हिटॅमिन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. डन. आता सोर्सेस बघा. B2 म्हणजे किती जण आहे, 2 जण आहे. मग 2 जण एकत्र आल्यावर काय करतात, गॉसिप करतात बाळांनो. काय करतात, गॉसिप. आलं का इथं, गॉसिपी, ठीक आहे. आणि या 2 वरून लक्षात ठेवायचे की याचे 2 सोर्सेस आहे. एक आहे न्यूरोस्पोरा गॉसिपी, आणि दुसरा आहे अर्मोथेशियम अशबी, अर्मोथेशियम अशबी. लक्षात आली पहिली ट्रिक, ओके. त्यानंतर B12 साठी ट्रिक काय आहे, B12 साठी ट्रिक आहे बाळांनो 12 GB चा पेन ड्राईव्ह. काय लक्षात ठेवायचं, 12 GB चा पेन ड्राईव्ह. P वरून लक्षात ठेवायचं सुडोमोनास, आणि D वरून लक्षात ठेवायचं डी नायट्रिफिकन्स. डन डनाडन. मागच्या स्लाइडवर आपण सायट्रिक ॲसिड बघितलं होतं. व्हिटॅमिन सी, ॲस्परजिलस नायगर, सेमच सोर्स आहे, आंबटच असतात चवीला. सो आंबट जे आहेत त्यांचं डायरेक्ट चिपकूनच टाकायचं की ॲस्परजिलस नायगर आहे. डन डनाडन. क्लिअर. B2 ला काय सांगितलं, 2 सोर्सेस, आणि 2 जण गॉसिप करतात, गॉसिपी. 2 जण कोण, एक न्यूरोस्पोरा गॉसिपी आहे आणि दुसरं अर्मोथेशियम अशबी आहे. B12 ला लक्षात ठेवायचं PD, सुडोमोनास, डिनायट्रिफिकन, आणि सी लक्षात ठेवायचं ॲस्परजिलस नायगर. पुढे जाऊया. अँटीबायोटिक्स. कोणते कोणते अँटीबायोटिक्स बाळांनो त्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर याच्यात अँटीबायोटिक कोण बनवतं, बॅक्टेरिया, फंगाय, त्यानंतर काही अल्गी सुद्धा, बॅक्टेरिया, फंगाय, आणि काही अल्गी अँटीबायोटिक बनवतात. जे काय करतात, जे बाळांनो दुसऱ्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ असते त्याला इनिबिट करतात. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट. मग एक तर अँटीबायोटिक अँटीबॅक्टेरियल असतात किंवा अँटी फंगल असतात, म्हणजे एक तर ते बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करतात किंवा फंगाच्या विरुद्ध काम करतात. नेहमी लक्षात ठेवायचं व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक काम करत नाही. अँटीबायोटिकमुळेच बाळांनो प्लेग, वुपिंग कफ,
डिप्थेरिया, लेपरेसी सारखे जे भयानक एकेकाळी आजार समजले जायचे त्यांना आज आपण सहजपणे ट्रीट करू शकतो, ट्रीटमेंट त्याच्यावरती घेऊ शकतो. आता हा भला मोठा टेबल आहे तुमच्या समोर अँटीबायोटिकचा, की जो मुलांना व्यवस्थितपणे अवघड वाटतो. आता कसा लक्षात ठेवायचं बघा, इथे अँटीबायोटिक दिले आणि ते मायक्रोबियलचे सोर्सेस दिले. सो क्लोरोमायसिटिन अंकल व्हेनेझुएलाला फिरायला गेले, पहिला पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर इरिथ्रोवरून लक्षात ठेवायचं इरिथ्रियस, दुसरा पॉईंट पण क्लिअर झाला. पेनिसिलिनचा सगळ्यांनाच पाठ असतो की पेनिसिलियम क्रायसोजिनम, कारण की भरपूर वेळेस तो आलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर स्ट्रेप्टोमायसिन जे अंकल आहेत हे ग्रीसला फिरायला गेले. कुठे फिरायला गेले? ग्रीसला. कोणते अंकल कुठे गेले हे लक्षात ठेवा हा. क्लोरोमायसिटिन अंकल व्हेनेझुएलाला फिरायला गेले आणि स्ट्रेप्टोमायसिन अंकल ग्रीसला फिरायला गेले. त्याच्यावरून तुमचे सोर्स लगेच लक्षात राहतात. ग्रिजिओ फल्विन वरून लक्षात राहतं ग्रिजिओ फल्वम. ठीक आहे. बॅसिट्रॉसिन बॅसिलस, लायकेनिफॉर्मिस आणि ऑक्झिटेट्रासायक्लिन किंवा टेरामायसिन हे जरा युनिक आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, थोडं वेगळं आहे. याच्यासाठी सोर्स लक्षात ठेवायचा आहे ऑरिफेशियन्स. काय लक्षात ठेवायचं बाळांनो? ऑरिफेशियन. फेस आला का त्याच्यामध्ये? फेस ऑक्सिजन. फेस म्हणजे ऑक्सिजन. नाका वाटे काय घेतो? ऑक्सिजन घेतो ना. असं काहीतरी फालतूचं लॉजिक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा ऑक्झिटेट्रासायक्लिन जे आहेत किंवा टेरामायसिन जे आहे त्याच्यासाठी जो सोर्स येतो स्ट्रेप्टोमायसिन ऑरिफेशियन. पुन्हा एकदा सांगू, क्लोरोमायसिटिन अंकल कुठे फिरायला गेले? व्हेनेझुएलाला. एरिथ्रोमायसिन इरिथ्रियस, पेनिसिलियम क्रायसोजिनम. स्ट्रेप्टोमायसिन अंकल फिरायला गेले ग्रीसला. ग्रिजिओफल्विनवरून ग्रिजिओफल्वम. बॅसिट्रासिनवरून लक्षात ठेवायचं बॅसिलस लायकेनिफॉर्मिस. आणि ओटी म्हणजे ऑक्झिटेट्रासायक्लिन किंवा टेरामायसिन. ओटी मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे ऑरिफेशियन्स. डन. ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर असतं ना. सो ऑपरेशन थिएटर मध्ये ऑरिफेशियन, फेसवर काहीतरी सर्जरी चालली, आज काही पण लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, चालून जातं. समजलाय सगळ्यांना टेबल? चलो पुढे जाऊया. नेक्स्ट एन्झाइम्स. कोणकोणते एन्झाइम आहे? भरपूर मोकार एन्झाइम्स आहेत, पण त्याची यूज लक्षात ठेवा. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये फॅब्रिकची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एन्झाइम्स वापरतात. पल्प आणि पेपर इंडस्ट्रीमध्ये किंवा बायोमेकॅनिकल पल्पिंग आणि ब्लिचिंग मेकॅनिझममध्ये त्या ठिकाणी एन्झाइम्स वापरतात. फूड इंडस्ट्रीमध्ये तर भरपूर एन्झाइम्स वापरले जातात, ब्रेड बनवण्यासाठी, वाईन बनवण्यासाठी, बियर बनवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कॅरोटिनॉइड्स असतील किंवा ऑलिव्ह ऑइल सारखे जे सबस्टन्सेस असतात महत्त्वाचे, त्यांचे एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी सुद्धा एन्झाइम वापरतात. लायपेजचा यूज भरपूर आहे. जर कपड्यावरती तेलकट वगैरे डाग पडले तर ते ऑइल स्टेन रिमूव्ह करण्यासाठी लायपेज वापरतात. लायपेज लिपिड्सवर ॲक्शन दाखवतो. ऑइल्स म्हणजे लिपिड्सच आले तुमचे. म्हणजे डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये वापर आहे. कॉस्मेटिक्समध्ये, ॲनिमल फीड आणि ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एन्झाइम्स वापरतात. हे यूज झाले बाळांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एन्झाइमचा टेबल तुम्हाला दिलेला आहे. इन्व्हर्टेज, शॅकरोमायसिस सेरिव्हिएसिया काय करतो माहिती आहे तुम्हाला? शुक्रचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये करतो. पेक्टिनेज, स्क्लेरोटियाना लिबर्टाइन, ॲस्परजिलस नायगर. लायपेज, कॅन्डिडा लिपोलायटिका, लायपेज वरून लिपो लक्षात राहतं. आणि सेल्युलेज कोणुगी ट्रायकोडर्मा कोणिगी. आता हे थोडंसं आहे ना जरा अवघड आहे, तुम्हाला रट्टा मारावा लागेल किंवा तुम्हाला काही एखादी ट्रिक वगैरे सापडली तर ती लक्षात ठेवा. पण तुम्हाला मी एक तर सांगून देतो, शॅकरोमायसिस सर्व्हिस आपण अल्कोहोलमध्ये पाहिला होता. ॲस्परजिलस नायगर आपण 3 ठिकाणी पाहिला ॲक्च्युली. एक व्हिटॅमिन सी मध्ये पाहिला, एक सायट्रिक ॲसिडमध्ये पाहिला आणि एक ग्लुकोनिक ॲसिडमध्ये पाहिला. ठीक आहे. त्यानंतर लिपोलायटिकल लायपेज लक्षात राहतं आणि ट्रायकोडर्मा कोनिगी तुमचं सेल्युलोज. डन. चलो पुढे जाऊया. एन्झाइम झालेले. नेक्स्ट आहे बाळांनो, आता ही स्लाइड खूप महत्त्वाची. हा टीपीए लक्षात ठेवायचा. टीपीए म्हणजे टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर, ज्याला शॉर्टमध्ये आपण टीपीए असं म्हणतो. बरोबर आहे. सो हा जो टीपीए असतो याचं दुसरं नाव स्ट्रेप्टोकायनेज एन्झाइम आहे बाळांनो हा. तर बऱ्याच लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर क्लॉट तयार होतात, रक्ताच्या गाठी तयार होतात. तर क्लॉट बस्टर म्हणून म्हणजेच फायब्रिनोलायटिक इफेक्ट हा एन्झाइम त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो. हे एन्झाइमचं इंजेक्शन द्यावं लागतं बाळांनो, त्याच्यामुळे क्लॉट बस्ट होतात आणि त्या व्यक्तीचं जे थांबलेलं ब्लड असतं ते इझिली सर्क्युलेट होतं किंवा फ्लो होतं. हे बनवण्यासाठी स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस वापरली जाते. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्ट्रेप्टोकायनेज. डन. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर स्टॅटिन्स, जे लोक जाड असतात, लठ्ठ असतात, त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण भरपूर असतं. सो कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट्स हे त्या ठिकाणी यूज केले जातात. त्यांना स्टॅटिन्स असं म्हणतात बाळांनो. मार्केटमध्ये खूप सारे स्टॅटिन्स अवेलेबल आहे. रोझुवा स्टॅटिन. ठीक आहे. असे खूप सारे स्टॅटिन्स नावाचे मेडिसिन्स अवेलेबल आहे जे कोलेस्ट्रॉलचं त्या ठिकाणी लोअरिंग करतात. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे ईस्ट आहे मोनॉस्कस पर्प्युरियस हे त्या ठिकाणी यूज केलं जातं. इम्पॉर्टंट आहे.
हे काय करतं माहिती आहे का, की कोलेस्ट्रॉलला बनवण्यासाठीचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करतं आणि त्याला इनहिबिट करतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल बनत नाही. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनचं मेकॅनिझम त्या ठिकाणी आहे. डन डन आर डन. स्टॅटिन्स लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर. सो हे झाले एन्झाईम. त्यानंतर आहेत जिब्रलिन्स. जिब्रलिन्स आपण ऑलरेडी प्लांट ग्रोथ अँड हॉर्मोन्स मध्ये शिकलेलो आहोत, तरी पुन्हा एकदा शिकून घेऊ. जिब्रलिन्स हे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याबुटा आणि सुमुकीने काय केले, आयसोलेट केले. त्यात ते त्यांना मिळाले एका फंगस पासून. फंगसचं नाव आहे जिब्रेला फुजिकोराय. आतापर्यंत 15 वेगवेगळ्या टाईपचे जिब्रलिन्स शोधले गेलेले आहेत. त्यांचे रोल पण आपण डिटेलमध्ये शिकलो. छोट्या गोष्टी मोठ्या करणं, त्यामध्ये पार्थिनोकार्पी असेल ॲपल आणि पियरमध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा आहे. डॉर्मन्सी ऑफ सीडला ब्रेक करण्यासाठी जिब्रलिन्स वापरतात, कॉमन फंक्शन होतं. त्यानंतर फ्लॉवरिंग ते कॉज करतात LDP मध्ये, आणि बाळांनो ते ग्रेपची साईज जी असते ती वाढवतात. हे आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे तिथे. सो इथे तुम्हाला फक्त ते रिवाइज करून दिलं मी फटाफट. समजले सगळ्यांना. सो हे झाले बाळांनो तुमचे जिब्रलिन्स. क्लिअर टू एव्हरीवन. ठीक आहे. यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे दॅट इज मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट, हा आपण सेपरेटली पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. आता तुमच्या मनातला प्रश्न की सर, त्याच्या अगोदर सांगतो सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करा, इन्स्टाला फॉलो करू शकता आणि हा व्हॉट्सअप नंबर पण असू द्या. सर पुढचे पार्ट्स तुम्ही कधी घेणार आहे? हे बघा बाळांनो, मी लेक्चर इतके दिवस का नाही घेते त्याची 2-3 कारण आहे. एक पहिलं कारण, आमच्या एरियामध्ये 4-5 दिवस ती इंटरनेटची केबल खराब झालेली होती, त्याच्यामुळे ते इंटरनेट कनेक्शन नव्हतं. दुसरं कारण, आमच्या घरामध्ये थोडं मेडिकल इमर्जन्सीमुळे मी दवाखान्यामध्ये 7-8 दिवस माझे जवळपास घालवलेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मला लेक्चर्स नाही घेता आले. त्यामुळे मी मागच्या 10 ते 15 दिवसापासून तुमच्यासाठी लेक्चर्स अपलोड केलेले नाही आहेत. मी एक 3-4 दिवसापासून लेक्चर्स सुरू केलेले आहेत. ऑन अकॅडमीला पण सुरू केले आणि यूट्यूबला पण सुरू केले आजपासून. तर तुम्ही दोघं ठिकाणी मला फॉलो करा. आज ऑन अकॅडमीला तुम्ही जर बघितलं तर सकाळी 10 वाजता मी न्यूमरिकल्स घेणार आहे बायोलॉजीचे, आणि त्याच्यानंतर 11:15 वाजता बाळांनो परत एकदा न्यूमरिकल्स घेणार आहे बायोलॉजीचे. सो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना वाटते की हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे, तर त्यांनी न्यूमरिकल्स माझ्यासोबत तिथे अटेंड करा. दोघंही सेशन फ्री सेशन्स आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला टेलिग्रामला मिळून जातील. ठीक आहे. इथून पुढे मी थोडा अडकलेलाच असणार आहे, पण जसं मला वेळ मिळेल ना तसं मी तुम्हाला सेशन्स प्रोव्हाइड करेल. तुमचा सिलेबस कंप्लीट करण्याची जबाबदारी माझी. ते कंप्लीट होईल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तुम्ही पण तुमच्या बाजूने तुमचा रेग्युलर अभ्यास चालू ठेवा. आता परीक्षा ऑलमोस्ट जवळ येणारच आहे. ठीक आहे. सो हॉल तिकीट कधी मिळणार त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, एकदा जरा बघून घ्या. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मी अवेलेबल करून देतो फटाफट. ठीक आहे. चलो फिर हॅव अ गुड डे, टेक केअर, आणि नाराज होऊ नका. जय हिंद.